वाढदिवसाच्या दिवशी मित्राच्या आईला त्याच्या घरी जाऊ. काकू म्हणाली, चल किचनमध्ये जाऊ, मुलगा उठेल माझा. मग किचनमध्ये नेऊन दिला. नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहन आहे आणि अजय माझा खूप जुना मित्र आहे आणि मी त्यांच्याबरोबर माझ्या सर्व गोष्टी शेअर करतो आणि त्याच्याबरोबर मी खूप मस्ती पण करतो. तो 22 वर्षाचा मजबूत मुलगा आहे आणि आमचे दोघांचे खूप चांगले जमते. सीमा अजयची आई आहे आणि ती एकदम सुंदर आहे. तिचे वय 35 आहे आणि ती खूप मादक आहे. तिचा वागणे आणि तिचा विचार खूप चांगले आहेत. तिचे फिगर 38-37 आहे आणि ती दिसायला गोरी आहे आणि ती अजून खूप कमी वयाची दिसते. मित्रांनो, मला अनुभवायची खूप हौस आहे आणि ही घटना माझ्याबरोबर काही एका वर्षापूर्वी घडली होती. मी आधीपासून अनुभवायला भुकेल आहे आणि नेहमी कोणाला तरी अनुभव करण्यासाठी शोधत असतो. अजयच्या घरी माझे रोज येणे जाणे चालू असते आणि त्याच्या आईला पाहून मला तिला सुंदर वेळचा अनुभव करायला खूप इच्छा होत असे, पण मला अशी कधी संधी मिळाली नाही ज्याचा मी फायदा घेऊ शकेन. आम्ही कधी कधी मस्ती आणि मजा करत असू. मित्रांनो, आता अजयचा वाढदिवस जवळ येत होता आणि त्याचे वडील काही कामाने काही दिवस घराबाहेर गेले होते. मी त्याला एक दिवस कॉल केला. मी म्हणालो, अजय कुठे आहेस मित्रा? तो म्हणाला, मी माझ्या घरी आहे आणि TV पाहत आहे. मी म्हणालो, चल आपण एखादी फिल्म पाहायला जाऊ. तो म्हणाला, थांब मी माझ्या आईला विचारतो. मी म्हणालो, ठीक आहे, मी थोड्या वेळाने परत फोन करतो. तो म्हणाला, अरे माझी आई मला जाण्यासाठी नाही म्हणत आहे. ती म्हणत आहे की घरीच राहा. मित्रा, तू माझ्या घरी ये, आपण माझ्या घरी बसून फिल्म पाहू. मी म्हणालो, ठीक आहे, मी फक्त 10 मिनिटात तुझ्याकडे येतो. तो म्हणाला, ठीक आहे. मग मी तयार होऊ लागलो आणि मनातल्या मनात खूप खुश होतो की मला आज त्याच्या आईला बघायला संधी मिळेल. मी तयार झालो आणि अजयच्या घरी गेलो आणि मी त्याच्या घरी जाऊन बेल वाजवली. अजयने दरवाजा उघडला आणि मला आत यायला सांगितले. मी म्हणालो, अजय, अंकल आणि आंटी कुठे आहेत? तो, अरे मित्रा, पप्पा एका आठवड्यासाठी बाहेर गेले आहेत आणि आई आता झोपली आहे. मी म्हणालो, या सुट्ट्या पण आहेत, पण मस्ती आणि मजा केली नाही तर आता बोर होत आहे. आणि तू सांग, तू तर अंजलीला भेटायला जाणार होतास ना? तो म्हणाला, नाही यार, नाही जाऊ शकलो कारण घरी खूप काम होते आणि आई नाराज होईल म्हणून नाही गेलो. मी म्हणालो, काही हरकत नाही यार, आई ऐकेल. तो म्हणाला, चल आता फिल्म पाहू, मी काल घेऊन आलो होतो. मी म्हणालो, हो चल, खूप दिवस झाले फिल्म पाहून. मग आम्ही अजयच्या रूमवर जाऊन फिल्म पाहू लागलो आणि एका तासाने आई उठली आणि आमच्या रूममध्ये आली जिथे आम्ही फिल्म पाहत होतो. ती म्हणाली, काय पाहत आहात तुम्ही दोघे? मी तिला काकूंना नमस्कार केला. अजय म्हणाला, फिल्म पाहत आहोत आई. काकू म्हणाली, ठीक आहे, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. असे बोलून आंटी किचनमध्ये जाऊ लागली आणि तिची पाठमोरी बाजू पाहून माझी भावना दाटून आली. मग आम्ही फिल्म पाहू लागलो आणि काकू 20 मिनिट झाल्यावर आमच्यासाठी चहा आणि नाश्ता घेऊन आली आणि ती पण आमच्याबरोबर बसली आणि मला म्हणाली की घे चहा पे. आणि आम्ही दोघे हातात चहा घेऊन नाश्ता करू लागलो. मग काकूने मला विचारले की तुझा अभ्यास कसा चालू आहे? मी म्हणालो, खूप चांगला चालू आहे. काकू म्हणाली, तू आजकाल घरी काय येत नाहीस?
मी म्हणालो, काकू परीक्षा आहे त्यामुळे मला जास्त वेळ मिळू शकत नाही. काकू म्हणाली, बरं बेटा, चांगली गोष्ट आहे आणि तुमचा अभ्यास चांगला करा. मी म्हणालो, अरे अजय, तुझा वाढदिवस 3 दिवसांनी आहे. तू साजरा करणार आहेस ना? तो म्हणाला, अरे मित्रा, तुला चांगले माहीत आहे की आता पप्पा घरी नाहीत आणि त्यामुळे खूप अवघड आहे. मी म्हणालो, मला काही माहिती नाही, मला पार्टी हवी आहे. तो म्हणाला, अरे पण मित्रा. मी म्हणालो, मला पण काही माहीत नाही. मी तुझ्या घरी येणार, मग मी, काकू आणि तू मजे करू. काय काकू, बरोबर बोललो ना मी? काकू म्हणाली, हो ठीक आहे, मी जेवण तयार करेन. मी म्हणालो, काय अजय, बरोबर आहे ना? अजय म्हणाला, हो ठीक आहे यार. मी म्हणालो, आता मी जातो, तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी येईन. ठीक आहे काकू, येतो. काकू म्हणाली, ठीक आहे बेटा, सांभाळून जा. आता मी माझ्या घराकडे निघालो. मी बाहेर अजयला सांगितले की मित्रा, तू अजिबात काळजी करू नकोस, मी माझ्याबरोबर विस्की घेऊन येईन. अजय म्हणाला, अरे आईसमोर तू काय माझी वाट लावणार आहेस? मी म्हणालो, अरे मित्रा, त्याची काळजी तू करू नकोस, काकूला मी तयार करेन. ठीक आहे, बाय. अजय म्हणाला, ठीक आहे, बाय. मग मी माझ्या घरी आलो आणि मी घरात येऊ तिच्या आईला कसे अनुभवायचा याचा विचार करू लागलो. आणि मग मला मनात आले की खूप वेळानंतर मला त्याच्या वाढदिवशी ती संधी मिळाली होती. आणि मनात विचार करत करत मला कधी झोप लागली हे समजले नाही. मग त्यांच्या वाढदिवशी मी अजयला फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याला पार्टीचे विचारले. तर तो म्हणाला की तू संध्याकाळी 7 वाजता माझ्या घरी ये. मी म्हणालो, ठीक आहे. आणि मग मी फोन कट केला. मित्रांनो, माझी भावना त्याच्या आईचा विचार करून पूर्ण दिवस दाटून राहिली. मी 3 वाजता घरातून बाजारात गेलो आणि अजयसाठी एक शर्ट खरेदी केला. मग मी एका वाईन शॉपमध्ये गेलो आणि एक विस्कीची बॉटल खरेदी केली. आणि मग मेडिकलमधून एक पॉकेट पण घेतले. आणि मग मी माझ्या घरी आलो आणि तयार होऊ लागलो. मी आज खूप खुश होतो. आणि मग मी सेंट लावला आणि अजयच्या घरासाठी निघालो. आणि मग मी त्याच्या घरी बरोबर वेळेवर पोचलो. मग त्याच्या आईने दरवाजा उघडला आणि मी तिला हॅलो काकू म्हणालो. काकू पण हॅलो बेटा म्हणत मला आत ये म्हणाली. मी म्हणालो, काकू तुम्ही अजून तयार झाला नाही का? काकू म्हणाली, काय व्हायचे बेटा, तुम्ही वाढदिवस साजरा करून टाका. मी म्हणालो, काकू आजचा दिवस तुम्हाला पण आमच्याबरोबर साजरा करावा लागेल. प्लीज तुम्ही तयार होऊन घ्या ना. काकू म्हणाली, ठीक आहे बेटा, तू बस. अजय त्याच्या रूममध्ये आहे आणि तू म्हणतोस म्हणून मी आता तयार होऊन येते. मग काकू तिच्या रूममध्ये गेली आणि मी अजयच्या रूममध्ये गेलो. मी म्हणालो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अजय. त्याने मला मिठी मारली आणि मला धन्यवाद केला. मी त्याला गिफ्ट दिले आणि त्याला तयार होण्यासाठी सांगितले आणि तो तयार होऊ लागला. मग आम्ही तयार होऊन हॉलमध्ये पोचलो आणि काकूची वाट पाहू लागलो. मी अजयला म्हणालो, अरे अजय, वाढदिवशी गाणे तर झालेच पाहिजे ना. तो म्हणाला, हो थांब, हो मी लावतो आता. तेव्हा माझी नजर काकूवर पडली आणि तिने निळ्या रंगाची जाळीदार साडी घातली होती आणि ती त्यामध्ये खूप मादक दिसत होती. तिने आतून काहीच घातले नव्हते आणि तिचे व्यक्तिमत्व हलताना खूप मस्त दिसत होते. त्यांना पाहून मला वाटत होते की त्याला चिटकून पापी करावी, पण मी मनावर कंट्रोल केला आणि मग मी तिला म्हणालो,
वाह काकू, तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. काकू थोडी लाजली आणि म्हणाली, धन्यवाद बेटा. तुम्ही लोक काय करत आहात? मी म्हणालो, गाणे लावत आहोत. काकू म्हणाली, ठीक आहे, मी तुमच्यासाठी कोल्ड्रिंक घेऊन येत आहे. आणि मग ती जाऊ लागली. मित्रांनो, ती खूप मादक दिसत होती आणि तिची पाठमोरी बाजू पाहून माझी भावना खूप दाटून येत होती. मी फक्त विचार करत होतो की आज तिला सुंदर वेळचा अनुभव दिला तर खूप मजा येईल. मग अचानक गाणे सुरू झाले आणि मी माझ्या विचारातून बाहेर आलो आणि आम्ही बोलू लागलो. मग ती कोल्ड्रिंक घेऊन आली आणि मग जाऊ लागली. तर मी म्हणालो की काकू, तुम्ही पण आमच्याबरोबर बसा ना. मग ती आमच्यासमोर बसली आणि मी सर्वांना कोल्ड्रिंक दिली आणि मग आम्ही तिघांनी चेअर्स केले आणि कोल्ड्रिंक घेऊन बोलू लागलो. अजय मला चिटकून बसला होता आणि मला म्हणाला की आईला ड्रिंक घेण्यासाठी कसे तयार करायचे. मी म्हणालो, तू थांब, मी आता तिच्याबरोबर बोलतो. मग मी तिला म्हणालो की काकू, आज वाढदिवस आहे आणि आज आम्ही काही मागितले तर तुम्ही नाही म्हणणार नाही ना. ती म्हणाली, हो बेटा, बोल, तुला असे काय पाहिजे आहे. मी म्हणालो, काकू, आम्ही ड्रिंक करू शकतो का. ती थोडी रागात म्हणाली की असे काही करायचे नाही, ते पिणे चांगले नाही. मी म्हणालो, हो, आम्हाला माहीत आहे, पण फक्त आजचा दिवस आहे, अशी काही होणार नाही. काकू नाराज होऊन हो म्हणाली, पण जास्त प्यायची नाही आणि मी जेवण तयार करायला जाते. मग ती किचनमध्ये गेली आणि इकडे आम्ही खूप झालो होतो. मग मी बॉटल बाहेर काढली आणि 2 पेग बनवले आणि पिऊ लागलो. अजयला लगेच चढू लागली आणि आम्ही अर्धी बॉटल मोकळी केली होती. मग मी आणि अजय नाचू लागलो. तेवढ्यात काकू म्हणाली की बेटा, जेवण तयार आहे, तुम्ही जेवून घ्या. मी म्हणालो, आंटी, आम्ही आता तर नाचायला सुरुवात केली आहे आणि तुम्ही पण या. काकू म्हणाली, नाही बेटा, आता मी रूममध्ये जाते. मी काकूंना म्हणालो, प्लीज काकू, या ना. मग ती बसली आणि अजय पण जास्त नशा चढल्याने बसला. मग मी काकूजवळ गेलो आणि तिला डान्स करायला सांगितले. तर ती म्हणाली, नाही बेटा, मी नाही करणार, तू कर. पण मी खूप आग्रह केला आणि ती तयार झाली. मग मी तिला उभे केले आणि आम्ही डान्स करू लागलो. मग मी रोमॅन्टिक गाणे लावले आणि आम्ही डान्स करू लागलो. मग मी तिचा हात पकडला आणि माझा एक हात तिच्या कमरेवर ठेवला आणि आम्ही डान्स करू लागलो. मी पाहिले की ती थोडी लाजत होती. मग मी तिला म्हणालो की तुम्ही का घाबरत आहात. तर ती म्हणाली की मी कधी असा डान्स केला नाही. तर मी म्हणालो की काकू, त्यात लाज कसली. तसे पण तुम्ही या साडीमध्ये खूप मादक आणि सुंदर दिसत आहात. आणि ती हसली. मग ती लाजत म्हणाली की गप वेड्या. आणि मी तिला जास्त जवळ करू लागलो आणि त्यामुळे तिचे व्यक्तिमत्व माझ्या छातीजवळ आले आणि माझी भावना पण खूप दाटून येत होती. मग मी तिला म्हणालो की तुम्ही खरंच खूप मादक आहात आणि तुम्ही मला खूप आवडता. पण मी तुम्हाला हे सांगायला घाबरतो. माझ्या तोंडून हे ऐकून ती गप्प झाली आणि मला पाहू लागली. मग मी माझा एक हात तिच्या पाठमोऱ्या जागेवर फिरवू लागलो आणि ती माझ्यापासून सुटण्याचा प्रयत्न करू लागली आणि मला म्हणाली की तू शुद्धीवर नाही आहेस. आणि ती मला म्हणाली की मला सोड, नाही तर अजय मला पाहेल. मग मी तिला पापी देऊ लागलो आणि ती मला विरोध करून किचनमध्ये गेली. पण मी तिच्या मागे गेलो आणि तिला मिठी मारून परत तिला पापी करू लागलो. ती गरम होऊ लागली आणि तिची साडी बाजूला करू लागली
अजयला पूर्ण चढली होती आणि तो गाढ झोपला होता. मी तिचे व्यक्तिमत्व स्पर्श करू लागलो आणि मग तिच्या कानाला, गळाला सगळीकडे पापी करू लागलो. ती जोराने सुस्कारे टाकू लागली. सीमा काकूंचा विरोध आता हळूहळू मावू लागला होता. त्यांच्या शरीरातील उष्णता आणि वाढलेले श्वास सांगत होते की त्याही आता या भावनेच्या आहारी गेल्या आहेत. मी त्यांना अधिकच घट्ट मिठी धरले आणि त्यांच्या कानापाशी जाऊन हळूच म्हणालो, काकू, तुम्ही खूपच सुंदर आहात. आज स्वतःला रोखू नका. माझ्या या शब्दांनी त्यांच्या उरल्या प्रतिकारालाही संपवून टाकले. त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आणि त्यांचे हात माझ्या खांद्यावर स्थिरावले. मी त्यांच्या मानेवर आणि खांद्यांवर हळूवार ओठ टेकू लागलो, ज्यामुळे त्यांच्या अंगावर शहारा आला. किचनमधील त्या शांततेत फक्त आमच्या श्वासांचा आवाज येत होता. मी हळूच त्यांच्या साडीचा पदर खांद्यावरून खाली सरकवला. त्याची गोरी काया त्या मंद प्रकाशात अधिकच उजळून निघत होती. मी त्यांच्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली तेव्हा त्या अधिकच शहारल्या. त्यांनी मला घट्ट बिलगून धरले, जणू त्यांनाही या स्पर्शाची कित्येक दिवसापासून ओढ होती. मी त्यांना उचलून घेतले आणि हळूच जवळच्या ओठावर बसवले. आमचे ओठ पुन्हा एकदा एकमेकात गुंतले गेले आणि यावेळी त्या स्वतःहून मला साथ देऊ लागल्या. बाहेर अजय गाढ झोपेत होता, त्यामुळे आम्हाला कोणाचीही भीती नव्हती. काकूने मला मिठी मारली आणि पापी द्यायला लागली. अर्धा पाऊण तास आम्ही हेच करत होतो. काकू उठल्या आणि बोलल्या, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. मी म्हणालो, आता काय? मग काकू पूर्ण मोकळ्या झाल्या. मी त्यांचे भरदार व्यक्तिमत्व पाहून भारावून गेलो. मी म्हणालो, काकू, काय दिसताय तुम्ही? माझी भावना आता दाटून आली होती. काकू हळूच माझ्या कानात येऊन म्हणाल्या, आता वेळ नको घालू, अजय उठेल. एवढं बोलून काकूने मला उठवलं आणि हात पकडून किचनमध्ये घेऊन गेल्या. किचनमध्ये आधी सतरंजी तयार होती. मी तिला सतरंजीवर पारलं आणि त्याचे व्यक्तिमत्व बघू लागलो. काकू बोलल्या, अरे दे ना आता सुंदर वेळेचा अनुभव, का तरवतोस? मग मी माझी भावना त्याच्या जीवनात टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. काही मिनिटातच काकूंनी जीवनातून रंग सोडला आणि काकू बोलल्या, रोहन, थांबू नको, सुंदर वेळेचा अनुभव देत राहा. मित्रांनो, काकूंना 12 वर्षानंतरही हा अनुभव मिळत होता. मग मी सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो आणि काकू मला साथ देत राहिल्या. काही वेळाने मी म्हणालो, काकू, माझं होणार आहे. काकू म्हणाल्या, तू थांबू नको, जीवनातच रंगाच्या पिचकाऱ्या सोड. पण काकूंना सुंदर वेळेचा अनुभव देत असताना रंग कधी सुटला मलाच कळालं नाही. तरीही मी सुंदर वेळेचा अनुभव देतच होतो. तिला फार दिवसानंतर या गोष्टी मिळाल्यामुळे तिची अवस्था झाली होती. पण काही वेळाने तिला आनंद येऊ लागला आणि ती फार चांगल्या प्रकारे माझी साथ देऊ लागली. आम्ही त्यावेळेत पूर्ण रमून गेलो होतो आणि एकमेकांना आनंद देत होतो. तिचा उत्साह अजून वाढला होता आणि आता तीच मला वेगळ्या प्रकारे आनंद देत होती. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते. ती आनंदात दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत हळूहळू तिची पकड मजबूत होत गेली आणि ती आता शांत झाली. मी इकडे तिचा पूर्ण ताबा घेतला होता आणि हालचाल वाढवत होती. ही घटना घडून आता काही वेळ झाला होता, पण वातावरणातील ती उष्णता अजूनही तशीच होती. सीमा काकू माझ्या कुशीत शिरल्या होत्या आणि त्यांचे शरीर अजूनही शहारलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे विलक्षण समाधान
आणि तेच दिसत होते, जे कदाचित गेल्या अनेक वर्षापासून हरवले होते. मी त्यांच्या कपाळावर हळूच टेकवले, तेव्हा त्याने मला अधिकच घट्ट मिठी मारली. बाहेर हॉलमध्ये अजय गाढ झोपलेला होता. त्याचे घोरणे शांततेत स्पष्ट ऐकू येत होते. काकूने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले आणि म्हणाल्या, रोहन, तू आज मला पुन्हा एकदा जिवंतपणाची जाणीव करून दिलीस. मी हसलो आणि म्हणालो, काकू, तुम्ही इतक्या सुंदर आहात की तुम्हाला कोणीही कधीच विसरू शकणार नाही. मग आम्ही दोघेही सावकाश उठलो आणि स्वतःला सावरले. काकूंनी विस्कटलेली साडी पुन्हा नीट नेसली आणि आरशात बघून स्वतःचे केस सावरले. त्या पुन्हा एकदा त्या शांत आणि सालस रूपात आल्या होत्या, पण त्यांच्या डोळ्यातील ती चमक आता खूप काही सांगून जात होती. मी हॉलमध्ये गेलो आणि अजयला पाहिले. तो तसा सोफ्यावर पडलेला होता. काकूनी किचन आवरले आणि आमच्यासाठी पाणी घेऊन आल्या. आम्ही तिथेच बसून हळू आवाजात गप्पा मारू लागलो. त्याने मला सांगितले की अजयचे वडील कामात इतके व्यस्त असतात की त्यांना कधी घरासाठी वेळच मिळत नाही आणि त्यामुळे त्या खूप एकट्या पडल्या होत्या. गप्पा मारता मारता रात्र कधी सरली कळलेच नाही. पहाटेचे 5 वाजत आले होते. तेव्हा मी म्हणालो की आता मला निघायला हवे. काकू दरवाजापर्यंत मला सोडायला आल्या. त्याने माझा हात हातात घेतला आणि हळू दाबायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, पुन्हा कधी येशील? मी म्हणालो, लवकरच येईन काकू. आणि आता तर अजयचा वाढदिवस झाला आहे, तरीही मी येत जाईन. त्याने हसून मला निरोप दिला. मी बाहेर पडलो तेव्हा थंड हवा सुटली होती, पण माझ्या मनात मात्र अजूनही त्या रात्रीच्या आठवणींची ऊब होती. मी घरी पोहोचलो आणि अंथरुणावर पडलो, पण डोळे मिटले की समोर फक्त काकूंचा तो मादक चेहरा आणि त्याने दिलेली साथ दिसत होती. त्या एका रात्रीने आमचे नाते पूर्णपणे बदलून टाकले होते. आता मी अजयला भेटायला जाणार होतो, तेव्हा मनात एक वेगळीच भावना होती. काही दिवसांनी मी पुन्हा अजयच्या घरी गेलो, तेव्हा अजय बाहेर गेला होता. काकूने दरवाजा उघडला आणि मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर एक मधुर हास्य उमटले. त्याने मला आत बोलवले आणि आम्ही पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणीत रमलो. ही सुरुवात होती अशा एका नात्याची, जे जगाच्या नजरेत कदाचित वेगळे होते, पण आमच्यासाठी तो एक सुंदर आणि आनंदी प्रवास होता. काही दिवसानंतर अजय पुन्हा आपल्या कामात आणि कॉलेजमध्ये व्यस्त झाला, पण माझ्या आणि काकूच्या मनात मात्र त्या रात्रीच्या आठवणी घर करून बसल्या होत्या. अजयच्या नकळत आमच्यात एक वेगळा संवाद सुरू झाला होता. कधी फोनवर बोलणे तर कधी मेसेजद्वारे खुशाली विचारणे चालू होते. एक दिवस दुपारी अजयचा फोन आला. तो म्हणाला की त्याला कॉलेजच्या कामासाठी बाहेरगावी जावे लागणार आहे आणि घरी आई एकटीच आहे. हीच ती संधी होती ज्याची मी वाट पाहत होतो. मी लगेच संध्याकाळी त्यांच्या घरी जायचे ठरवले. मी पोचलो तेव्हा काकूने दरवाजा उघडला. त्याने हलक्या गुलाबी रंगाची ड्रेस घातली होती आणि त्या नेहमीप्रमाणेच अत्यंत आकर्षित दिसत होते. मला पाहताच त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली. त्यांनी मला आत घेतले आणि म्हणाले, रोहन, तू येशील याची मला खात्री होती. मी हसलो आणि त्यांचा हात हातात घेतला. घरात कुणीच नसल्यामुळे वातावरण खूपच शांत आणि रोमॅन्टिक झाले होते. आम्ही सोफ्यावर बसून गप्पा मारू लागलो. त्याने मला विचारले की मी आतापर्यंत कोठे होतो आणि माझी आठवण येत होती. मी त्यांना जवळ घेतले आणि हळूच त्यांच्या कानात म्हणालो की मी पण त्यांच्याच विचारात होतो.
त्यांनी लाजून आपले डोके माझ्या खांद्यावर ठेवले. हळूहळू आमचा संवाद पुन्हा एकदा स्पर्शात बदलू लागला. काकूंचा तो मऊ स्पर्श आणि त्यांच्या शरीराचा सुगंध मला पुन्हा एकदा घायाळ करत होता. मी त्यांच्या हातावर आणि मानेवर हळूवार पापी द्यायला सुरुवात केली, ज्यामुळे त्या पुन्हा एकदा शहारल्या. त्यांनी मला घट्ट बिलगून धरले आणि म्हणाल्या, आज कुणीही व्यस्तत्व आणणार नाहीये. आम्ही बेडरूममध्ये गेलो, जिथे खिडकीतून येणारा चंद्राचा प्रकाश खोलीत एक मादक वातावरण तयार करत होता. मी त्यांना बेडवर झोपवले आणि त्यांच्याकडे पाहू लागलो. त्यांचे ते सौंदर्य आणि मादकता पाहून मी पुन्हा एकदा भारावून गेलो. त्या रात्री आम्ही वेळेचे सर्व भान विसरलो होतो. काकूंनी मला जी साथ दिली ती शब्दात सांगणे कठीण होते. आमचे शरीर आणि मन पुन्हा एकदा एकरूप झाले होते. त्यांनी मला सांगितले की या वयात त्यांना मिळालेला हा अनुभव त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदी क्षण आहे. आम्ही बराच वेळ एकमेकांच्या खुशीत पडून होतो आणि भविष्याबद्दल गप्पा मारत होतो. त्यांना भीती होती की अजयला हे समजले तर काय होईल, पण मी त्यांना विश्वास दिला की हे रहस्य फक्त आपल्या दोघातच राहील. काही वेळाने आमचे मौन भंगले आणि काकूंनी एक दीर्घ सुस्कारा सोडला. त्या माझ्याकडे बघून म्हणाल्या, रोहन, हे जे काही घडतंय आपल्यामध्ये ते कोणाला समजलं तर काय होईल याचा विचार केलंस का? त्यांच्या आवाजात थोडी भीती होती, पण डोळ्यात माझ्याबद्दल ओढ स्पष्ट दिसत होती. मी त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणालो, काकू, आपण काही चुकीचं करत नाही आहोत. आपण फक्त एकमेकांचा एकटेपणा दूर करत आहोत. हे ऐकून त्या थोड्या शांत झाल्या, पण त्या क्षणी घराच्या बाहेरच्या गेटचा आवाज आला आणि आम्ही दोघेही दचकलो. अजय इतक्या लवकर परत येतील याची आम्हाला कल्पना नव्हती. काकूनी लगबगीने आपले कपडे सावरले आणि आरशात बघून स्वतःला नीट केले. मीही पटकन तयार झालो आणि हॉलमध्ये येऊन बसलो, जणू मी नुकताच तिथे पोहोचलो होतो. अजय आत आला. तो खूप थकलेला दिसत होता. मला तिथे पाहून त्याला थोडे आरचे वाटले, पण आनंदही झाला. तो म्हणाला, अरे मित्रा, तू कधी आलास? बरं झालं तू आलास. मला खूप कंटाळा आला होता. काकू किचनमधून बाहेर आल्या आणि त्यांनी अतिशय शांतपणे अजयला पाणी दिले, जणू काही झालंच नव्हतं. त्यांच्या या संयमाचे मला नवल वाटले, पण कथेला खरं वळण तेव्हा मिळालं जेव्हा अजयने त्याचा फोन सोफ्यावर ठेवला आणि तो फ्रेश व्हायला गेला. त्याच्या फोनवर सतत मेसेज येत होते. सहज म्हणून माझी नजर स्क्रीनवर पडली आणि माझे पाय जमिनीला खिळले. ते मेसेज दुसऱ्या कोणाची नसून अजयच्या वडिलांचे होते, जे बाहेरगावी गेले होते. त्यात लिहिले होते, मी उद्या सकाळी लवकर पोहोचतो आहे. एक सरप्राईज आहे. मला धक्का बसला, कारण अंकल अजून 2 दिवस येणार नव्हते. पण खरी खबर उडाली जेव्हा पुढचा मेसेज वाचला. त्यात अंकलनी अजयला विचारलं होतं की, रोहन, तुझ्या घरी नेहमी का येत असतो? शेजाऱ्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या आहेत. उद्या आल्यावर आपण यावर बोलूया. माझ्या पोटात गोळा आला. याचा अर्थ असा होता की आमची ही गुप्त भेट कोणाच्या तरी नजरेत आली होती. मी काकूंना खुणेने बाजूला बोलावले आणि तो मेसेज दाखवला. त्यांचा चेहरा पांढरा पडला. आता भीतीचं सावट आमच्यावर होतं. आम्ही ठरवलं की आता इथून सावध राहणं गरजेचं आहे. काकूंनी मला तातडीने निघायला सांगितलं. मी अजयला उद्या भेटू असं सांगून तिथून निघालो, पण वाटेत माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अंकल घरी आले.
मी घाबरत होतो की आता काहीतरी मोठं भांडण होणार, पण घडलं उलटंच. दुपारी अजयचा फोन आला. तो खूप उत्साहात होता. मित्रा, पप्पांनी माझ्यासाठी नवीन बाईक बुक केली आहे आणि त्यांनी तुलाही जेवायला बोलावलं आहे. मला कळेना की हे कसं शक्य आहे. मी संध्याकाळी त्यांच्या घरी गेलो. अंकल खूप आनंदी दिसत होते. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, रोहन, तू अजयचा इतका चांगला मित्र आहेस आणि त्याची काळजी घेतोस. त्याबद्दल मला तुझं कौतुक वाटतं. शेजारी म्हणत होते की तू तासनतास इथे असतोस. मला वाटलं तुम्ही अभ्यासाऐवजी दुसरं काहीतरी करत असाल. पण सीमाने सांगितलं की तू तिला घरकामात आणि अजयला अभ्यासात किती मदत करतोस. काकूनी अत्यंत हुशारीने परिस्थिती हाताळली होती आणि अंकलचा संशय विश्वासात बदलला होता. त्यांनी अंकलला असं पटवून दिलं होतं की मी त्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहे. त्या दिवशी जेवताना काकूने माझ्याकडे बघून एक गूढ हास्य केलं, ज्यात विजयाची भावना होती. आता आमचं नातं पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित झालं होतं, कारण आता मी अधिकृतपणे त्यांच्या घरी कधीही येऊ शकत होतो. अंकलच्या गैरहजेरीत आम्ही पुन्हा पुन्हा ते सुंदर क्षण अनुभवू लागलो. पण आता त्यात भीतीपेक्षा एक प्रकारचं धाडस आणि चातुर्य आलं होतं. आमचं हे गुपित आता आमच्या तिघांच्या, मी, काकू आणि आमचं नशीब मध्ये कायमचं दडलं गेलं होतं. काही दिवस हे सर्व सुरळीत चालू होतं. पण अंकलच्या वागण्यात मला हळूहळू एक विचित्र बदल जाणवू लागला. ते माझ्याशी खूपच प्रेमाने वागत होते, इतकं की मला संशय यायला हवा होता. पण मी काकूच्या प्रेमात आणि त्या अनुभवात इतका गुंग होतो की मला आजूबाजूच्या जगाचं भान उरलं नव्हतं. एक दिवस अंकलने मला अचानक फोन केला आणि म्हणाले, रोहन, आज संध्याकाळी तू घरी ये. मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. अजय आज कॉलेजच्या ट्रिपला गेलाय, त्यामुळे आपण शांतपणे बोलू शकू. मला वाटलं कदाचित त्यांना माझ्या करिअरबद्दल किंवा अजयबद्दल काही सल्ला हवा असेल. मी संध्याकाळी त्यांच्या घरी पोहोचलो. काकू नेहमीप्रमाणे सुंदर दिसत होत्या, पण आज त्यांच्या चेहऱ्यावर एक अमानिक भीती आणि अस्वस्थता होती. त्यांनी माझ्याकडे बघून डोळ्यांनीच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला, पण मला ते समजलं नाही. अंकलने मला हॉलमध्ये बसवलं आणि स्वतः किचनमध्ये जाऊन माझ्यासाठी ड्रिंक घेऊन आले. त्यांनी मला एक ग्लास दिला आणि स्वतःही एक ग्लास घेतला. ते हसत म्हणाले, रोहन, तू खूप हुशार मुलगा आहेस. तुला काय वाटलं मला काही समजत नसेल. त्यांच्या या वाक्याने माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी अडखळत म्हणालो, मी म्हणजे अंकल, मला समजलं नाही. तुम्ही काय म्हणताय? अंकलने सोफ्यावर आरामात पाठ टेकवले आणि खिशातून त्यांचा फोन काढला. त्यांनी एक व्हिडिओ प्ले केला आणि तो माझ्यासमोर धरला. तो व्हिडिओ बघताच मला जोराचा धक्का बसला आणि माझ्या हातातला ग्लास खाली पडला. तो व्हिडिओ अजयच्या वाढदिवसाच्या रात्रीचा होता, जेव्हा मी आणि काकू किचनमध्ये होतो. अंकलने घराच्या कोपऱ्यात एक छुपा कॅमेरा लावला होता, ज्याची कल्पना ना मला होती ना काकूंना. माझा थरकाप ओढू लागला. मला वाटलं आता अंकल मला मारतील किंवा पोलिसात देतील. पण अंकलच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर एक क्रूर हास्य होतं. ते म्हणाले, घाबरू नकोस रोहन, मी हे कुणालाही सांगणार नाही, अगदी अजयला सुद्धा नाही. उलट मला तुझ्या या धाडसाचं कौतुक वाटतंय. मला काही सुचेनासं झालं.
ज्या व्यक्तीला मी फसवतोय असं मला वाटत होतं. तिचा काहीतरी वेगळाच भयानक प्लॅन होता हे मला आता उमजत होतं. त्याने मला जवळ बोलावलं आणि हळू आवाजात सांगितलं, मला माहिती आहे सीमाला अशा गोष्टीची किती ओढ आहे जी मी पूर्ण करू शकत नाही. मला फक्त या सगळ्यांचं रेकॉर्डिंग हवं होतं जेणेकरून मला तिच्यावर कायमचं नियंत्रण मिळवता येईल. आणि तू तर फक्त माझं एक साधन होतास. हे ऐकून मला प्रचंड धक्का बसला. काकू बाजूला उभ्या राहून रडत होत्या. त्यांनी हे सर्व आधी समजलं होतं पण त्या हतबल होत्या. अंकलचा प्लॅन हा आमच्या नात्याला संपवण्याचा नव्हता तर त्या नात्याचा वापर करून आम्हा दोघांनाही आपल्या तालावर नाचवण्याचा होता. एका क्षणात माझं सर्व सुख एका भीषण स्वप्नात बदललं होतं. अंकलच्या त्या शब्दांनी माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. ज्या काकूंना मी सुखाचा अनुभव दिला होता त्या आता रडत होत्या आणि ज्या अंकलना मी फसवण्याचं समजत होतो त्यांनीच आम्हाला आपल्या जाळ्यात अडकवलं होतं. अंकल माझ्या जवळ आले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, रोहन आता घाबरून काहीच होणार नाही. तुला काय वाटलं मी इतका मूर्ख आहे? मी मुद्दामून तुला घरी बोलवायचो, मुद्दामून बाहेर जायचो कारण मला पाहायचं होतं की सीमा किती मर्यादेबाहेर जाऊ शकते. त्यांचा आवाज एक वेगळीच नशा आणि क्रूरता होती. मी काकूंकडे पाहिलं. त्या मान खाली घालून उभ्या होत्या. अंकल पुढे म्हणाले, आता हे बघ, हा व्हिडिओ जर मी अजयला किंवा तुझ्या घरच्यांना दाखवला तर काय होईल याचा विचार कर. तुझी बदनामी होईलच पण सीमाचं काय? तिचा स्वतःचा मुलगा तिचा तिरस्कार करेल. मला आता परिस्थितीचं गांभीर्य समजलं होतं. मी गयावया करू लागलो. अंकल प्लीज असं करू नका. माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा. अंकल हसले आणि म्हणाले, माफी हवी असेल तर तुला एक काम करावं लागेल. आजपासून तू माझ्या सांगण्याप्रमाणे वागशील. जेव्हा मी सांगेन तेव्हा तू इथे यायचं आणि सीमाबरोबर वेळ घालवायचा पण फक्त माझ्या देखरेखीखाली. मला हे सर्व लाईव्ह पाहायचं आहे. हे ऐकून मला मळमळल्यासारखं झालं. हे अत्यंत भयानक होतं. काकू ओरडल्या, हे तुम्ही काय बोलत आहात? तुम्हाला लाज वाटत नाही का? पण अंकलने त्यांना एक जोरात थप्पड मारले आणि म्हणाले, गप्प बस. तू तर आधीच मर्यादा ओलांडली आहेस. आता तुला माझं ऐकावंच लागेल. त्या रात्री मला समजलं की मी एका मोठ्या दलदलीत अडकलो आहे. अंकलने मला जबरदस्तीने बसवलं आणि पुन्हा एकदा ड्रिंक दिलं. त्यांनी मला सांगितलं की उद्यापासून जेव्हा ते कामावर जातील तेव्हा त्यांनी लावलेल्या कॅमेरासमोर मला आणि काकूंना ते सर्व करावं लागेल जे आम्ही लपून करत होतो. मी सुन्न झालो होतो. काकू कोपऱ्यात बसून हुंदके देत होत्या. मी तिथून बाहेर पडलो तेव्हा रात्र खूप गडद झाली होती. घरी पोहोचल्यावर मला झोप लागणं शक्यच नव्हतं. मला वाटत होतं की मी काकूंना प्रेम दिलं पण प्रत्यक्षात मी त्यांना एका नराधाराच्या हातात कायमचं सोपवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अंकलचा मेसेज आला, संध्याकाळी तयार राहा, आज अजय उशिरा येणार आहे. माझं मन घृणेने भरलं होतं पण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मी पुन्हा त्या घरात गेलो. काकू आजही साडी नेसून तयार होत्या पण त्यांच्या डोळ्यातलं ते तेज आता मावळलं होतं. अंकलने हॉलमध्ये एक मोठा स्क्रीन लावला होता. ते स्वतः तिथे बसले होते आणि त्यांनी मला खुणेने सांगितलं की काकूंना बेडरूममध्ये घेऊन जा. आम्ही दोघंही बेडरूममध्ये गेलो. तिथे गेल्यावर काकूंनी मला मिठी मारली
आणि त्या जोरात रडू लागल्या. त्या म्हणाल्या, रोहन, हे काय झालं? आपण खूप मोठी चूक केली. मी शांत करण्याचा प्रयत्न केला, पण मला स्वतःलाच खूप भीती वाटत होती. वर कोपऱ्यात असलेला तो लाल दिवा, चमकणारा कॅमेरा आम्हाला खुणावत होता की अंकल आम्हाला बघत आहेत. अंकलने बाहेरून जोरात ओरडून सांगितलं, वेळ वाया घालवू नका, कामाला लागा. ते दृश्य अत्यंत क्लेशदायक होतं. आम्हाला त्या कॅमेरासमोर सर्व काही करावं लागलं, पण त्यात आता कोणतंही सुख नव्हतं. फक्त एक प्रकारची मजबुरी आणि घृणा होती. काकूंचे ते अश्रू माझ्या अंगावर पडत होते, पण आम्ही दोघंही अंकलच्या त्या ब्लॅकमेलिंगला बळी पडलो होतो. तासभरानंतर आम्ही बाहेर आलो. अंकल खूप खुश दिसत होते. त्यांनी मला काही पैसे द्यायचा प्रयत्न केला, पण मी ते झिटकारले आणि तिथून पळत बाहेर पडलो. मला स्वतःचीच खूप चीड येत होती. काही दिवस असेच चालले. प्रत्येक वेळी अंकल नवनवीन मागण्या करू लागले. कधी त्यांना वेगळ्या पद्धतीचा डान्स व्हायचा असायचा, तर कधी त्यांना स्वतःही त्यात सामील व्हायचं असायचं. विचार त्यांच्या डोक्यात घोळत होता. मला समजलं होतं की हे आता थांबणार नाही. मी काकूंशी चोरून बोललो आणि ठरवलं की आपल्याला काहीतरी करावं लागेल. एक दिवस जेव्हा अंकल बाहेर गेले होते, तेव्हा मी काकूंना सांगितलं की आपण अंकलचा तो लॅपटॉप आणि कॅमेरा गायब करायचा. आम्ही खूप शोधलं, पण अंकलने ते सर्व पासवर्ड प्रोटेक्टेड करून ठेवलं होतं. दरम्यान अजयला कशाचाच तरी संशय येऊ लागला होता. त्याला वाटत होतं की आई आणि माझ्यामध्ये काहीतरी विचित्र घडतंय. एक दिवस त्याने मला विचारलं, रोहन, तू आजकाल खूप बदलला आहेस आणि आई पण सतत रडत असते. नक्की काय चाललंय? मी त्याला काही सांगू शकलो नाही. पण त्याच दिवशी रात्री एक चमत्कार घडला. अंकलच्या ऑफिसमधून फोन आला की त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत आणि पोलीस त्यांच्या घरी धाड टाकणार आहे. हे ऐकून अंकल पूर्णपणे हादरले. त्यांना भीती वाटली की जर पोलिसांनी घरझडती घेतली तर त्यांचे ते घाणेरडे व्हिडिओ सापडतील आणि त्यांची अब्रू जाईल. त्यांनी घाईघाईत तो लॅपटॉप आणि सर्व कॅमेरे तोडून टाकले आणि ते नष्ट केले. ही आमच्यासाठी सुटकेची पहिली खिडकी होती. पुढच्याच दिवशी अंकलना पोलिसांनी अटक केली. आता घरी फक्त काकू आणि अजय होते. अंकल जेलमध्ये गेल्यामुळे आमचा तो छळ थांबला होता, पण काकूच्या मनावर झालेले ते जखम भरून येणं कठीण होतं. त्यांनी माझ्याशी बोलणं पूर्णपणे बंद केलं होतं. मी जेव्हा त्यांना भेटायचा प्रयत्न करायचो, तेव्हा त्या फक्त मान वळवून निघून जायच्या. मला जाणीव झाली की मी जे केलं होतं त्यामुळे एका कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. काही महिन्यानंतर अंकल जामिनीवर बाहेर आले, पण आता ते पूर्णपणे खचले होते. त्यांची नोकरी गेली होती आणि समाजात त्यांची इज्जतही उरली नव्हती. काकूने त्यांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. अजयला शेवटी सर्व सत्य समजलं होतं, पण त्याने मला माफ केलं नाही. त्याने माझ्याशी मैत्री तोडली आणि आपल्या आईला घेऊन दुसऱ्या शहरात निघून गेला. आज मी एकटाच आहे, त्या आठवणीच्या ओझ्याखाली दबलेला. कधी कधी मला वाटलं की जर मी त्या दिवशी अजयच्या वाढदिवसाला ती विस्कीची बॉटल नेली नसती आणि मर्यादा पाळली असती, तर आज सर्व काही वेगळं असतं. काही वर्ष उलटून गेली होती. त्या घटनेनंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. मी आता एका मोठ्या कंपनीत नोकरीला होतो आणि कामाच्या निमित्ताने माझा प्रवास सुरूच असायचा.
त्या रात्री मी मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या ट्रेनमध्ये होतो. माझी सीट खिडकीपाशी होती. बाहेर अंधार होता आणि ट्रेनचा वेग वाढत होता. माझ्या बाजूची सीट रिकामी होती. पण पुढच्या स्टेशनवर एका महिला तिथे येऊन बसली. त्याने निळ्या रंगाची साडी नेसली होती आणि चेहऱ्याला स्कार्फने पूर्णपणे बांधून घेतले होते. फक्त त्यांचे डोळे दिसत होते. त्यांनी माझ्याकडे एकदाही पाहिले नाही. शांतपणे आपल्या बागेतून एक पुस्तक काढले आणि वाचू लागल्या. मला का कुणास ठाऊक त्यांच्या हातातील कड्यांकडे पाहून काहीतरी जुनी आठवण अस्वस्थ करू लागली. त्या बांगड्यांचा आवाज परिचयाचा वाटत होता. रात्रीचे 11 वाजले होते आणि कोचमधील दिवे बंद करण्यात आले होते. बाहेर पाऊस सुरू झाला होता आणि हवेत गारवा वाढला होता. त्या महिलेला कदाचित थंडी वाजत होती, कारण त्या सतत आपल्या हाताने खांदे चोळत होत्या. मी हळूच विचारले, काकू, सॉरी मॅडम, तुम्हाला खिडकी लावायची आहे का? माझ्या आवाजासरशी त्या दचकल्या. त्याने पुस्तकावरून नजर हटवली आणि माझ्याकडे पाहिले. त्या डोळ्यातील ती चमक, ती भीती आणि तोच ओळखीचा भाव. काळजाचा ठोका चुकला. त्या काहीच बोलल्या नाहीत, फक्त नकारार्थी मान हलवली. पण त्यांच्या अंगातून येणारा तोच विशिष्ट मोगऱ्याचा सुगंध माझ्या जुन्या आठवणींना पुन्हा जिवंत करून गेला होता. प्रवास पुढे सरकत होता. अचानक ट्रेनला एक मोठा झटका बसला आणि त्यांच्या हातातील पुस्तक खाली पडले. मी पटकन ते उचलण्यासाठी खाली वाकलो आणि त्यांनीही तेच केले. आमचे हात एकमेकांना स्पर्शले आणि जणू अंगात वीज संचारली. तो स्पर्श, तोच मऊपणा. मी पुस्तक त्यांच्या हातात देताना हळूच म्हणालो, सीमा काकू. त्या एकदम स्तब्ध झाल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. त्यांनी हळूच आपल्या चेहऱ्याचा स्कार्फ सैल केला. अनेक वर्षानंतर तोच चेहरा माझ्या समोर होता. वयानुसार थोडा खुणा चेहऱ्यावर आल्या होत्या, पण त्यांची ती मादकता आणि सौंदर्य अजूनही तसेच होते. आम्ही दोघेही बराच वेळ एकमेकांकडे बघत राहिलो. ट्रेनमधील शांततेत फक्त इंजिनचा आवाज येत होता. त्यांनी सांगितले की अजय आता परदेशात स्थायिक झाला आहे आणि त्या आता एकट्याच राहतात. अंकलशी त्यांचा आता कोणताही संबंध उरला नव्हता. जुन्या जखमा पुन्हा ओल्या झाल्या होत्या. गप्पा मारता मारता त्यांनी माझा हात हातात घेतला. त्या दिवशी मी काकूला माझ्या खोलीवर घेऊन गेलो. मित्रांनो, पुढे कथा खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे. जर तुम्हाला पुढचा भाग पाहायचा असेल तर कमेंटमध्ये भाग 2 लिहा. पुढच्या भागात काकू म्हणते की आता हे नाटक बंद कर आणि माझ्याशी लग्न कर. ती 35 वर्षाची आणि मी 20. मित्रांनो, पुढचा भाग नक्की बघा.